माझ्या मागे तुम्ही हा जो डोंगर पाहताय ना, हा तुमच्यापैकी भरपूर लोकांना माहिती असेल तर कमेंट मध्ये पहा, मी त्याच्याबद्दल डिटेल माहिती सांगणार आहे। बट आज आपल्याकडे जी गाडी आहे ना, ती गाडी चालवण्यासाठी मी आलेलो आहे बँगलोर या ठिकाणी। कियाची नवीन कारेन्स क्लाविस। आता नवीन तर आपण बोलतोय कारण की गाडीमध्ये भरपूर असे चेंजेस झालेले आहेत। कारेन्स जी आहे कियाची ती ऑलरेडी इंडियन मार्केटमध्ये विकली जाते, तुम्हाला नक्कीच माहिती असेल। पण आता ह्या गाडीचं मेजर अपडेट आलेले आहे आणि ओव्हरऑल एक प्रीमियम जो फील आहे ना, प्रीमियम एमपीव्हीचा जो फील आहे कियाने देण्याचा जो प्रयत्न आहे तो या गाडीमध्ये केलेला आहे। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या गाडीबद्दल पूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत। आज आपल्याकडे हे व्हेरियंट जर पाहिलं डिझेल इंजिन मध्ये आहे, तर डिझेल आणि पेट्रोल इंजिन मध्ये कुठले कुठले फीचर जे आहेत ते ऑफर करते ही गाडी, याबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। नमस्कार, माझं नाव विशाल विजाटे, तुम्ही पाहताय आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, किया कारेन्स क्लाविसच्या व्हेरियंट बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया। STE बेस मॉडेल, STE ऑप्शनल, त्यानंतर STK ऑप्शनल, STX आणि STX प्लस असे जे व्हेरियंट हे असणार आहे। आज आपल्यासोबत जे व्हेरियंट आहे ते आहे डिझेल मॅन्युअल मध्ये। आम्ही ट्राय करतोय की जो मायलेज टेस्टचा व्हिडिओ हा देखील आपण कंप्लीट करू, बट लेट्स सी। बाकी गाडी जर पाहिली तर हे मॉडेल टॉप मॉडेल असणार आहे STX प्लस। फ्रंट प्रोफाईल मध्ये जर पाहिलं ना, आधीची जी किया कारेन्स होती ना, तर त्याच्यापेक्षा तुम्हाला ओव्हरऑल नवीन एक फ्रेश जे डिझाईन आहे ते पाहायला भेटतं। तुम्ही जर पाहिलं ह्या टॉप मॉडेल मध्ये जर पाहिलं तर हेडलॅम्प तुम्हाला आईस क्यूब LEDs मध्ये ऑफर करण्यात आले। थ्रो नक्कीच चांगला आहे। अगेन तुम्हाला इथे जे DRLs आहेत हे सुद्धा L शेप मध्ये इथे पाहायला भेटतात। पूर्णपणे कनेक्टिंग तुम्हाला जे DRLs आहेत हे इथे देण्यात आलेले आहेत। फ्रंट प्रोफाईल मध्ये तुम्हाला टॉप मॉडेल मध्ये 4 जे पार्किंग सेन्सर ते देण्यात आलेले आहेत। 360 डिग्री कॅमेराचा फीचर आहे। सो अगेन तुम्हाला इथे फ्रंट कॅमेरा जो आहे तो आलेला आहे। देन कियाचा लोगो तुम्ही बोनट वरती पाहू शकता। ग्रिल जर पाहिली, टायगर नोज जे ग्रिल आहे कियाला बोलते, सो इथे ही तुम्हाला पाहायला भेटते। स्किड प्लेट पाहिली जो की खालच्या साईडची आहे, ही सुद्धा तुम्हाला थोडीशी सिल्वर फिनिश मध्ये देण्यात आलेली आहे, जी की ओव्हरऑल जो लुक आहे हा देखील चांगला करते। बट ही काही कालांतराने ना खराब देखील होऊ शकते बरं का, ग्लॉसी आहे। बाकी फ्रंट प्रोफाईल मध्ये जर पाहिलं तर असा जो ओव्हरऑल जो व्ह्यू हा तुम्हाला पाहायला भेटतो। बाय द वे, ह्या गाडीमध्ये जर पाहिलं तर डिझेल मॉडेल तुम्ही टॉप जरी घेतलं ना तर काही फीचर जे आहेत ते मिसिंग आहे, जसं की ॲडास लेवलचे जे फीचर्स हे तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळत नाही। बरं, अजून एक गोष्ट, जे पेट्रोल मॉडेल आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फीचर जे आहेत ते एक्स्ट्रा देण्यात आले, जसे की ॲडास लेवल 2 चे जे फीचर्स आहेत हे त्या मॉडेलमध्ये मिळून जातात। अजून देखील काही फीचर्स आहेत ते मी तुम्हाला आता आतमध्ये गेल्यानंतर सांगतो। सो डिझेल मॉडेलमध्ये फ्रंट लुक असा काही तुम्हाला पाहायला भेटतो। आपण साईड प्रोफाईल चेक करूया। आता साईड प्रोफाईल मध्ये आपण जर गाडीचा विचार केला तर मोरलेस तुम्हाला किया कारेन्स जशी आधी होती ना तसाच जो ओव्हरऑल व्ह्यू हा पाहायला भेटतो। हा बट एक मेजर चेंजेस आहेत, अलॉयचं जे डिझाईन आहे हे चेंज करण्यात आलेले। अलॉयज आता तुम्हाला भेटतात 17 इंचचे 215/55 R17चा जो टायर प्रोफाईल हा तुम्हाला इथे मिळून जातो। फ्रंट साईडला डिस्क ब्रेक आणि रिअर साईडला सुद्धा डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत। ग्राउंड क्लिअरन्स 195 mm चा गाडीचा देण्यात आले। सो ओव्हरऑल खराब रोड वगैरे असतील ना त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही परफेक्टली गाडी चालू शकता। ओव्हरव्ह्यू इलेक्ट्रिकली ॲडजस्टमेंट आहे, फोल्डेबल आहे। इथे तुम्हाला जो कॅमेरा मॉड्यूल आहे हा देखील मिळून जातो। सो 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे। सेकंड रो मध्ये सनशेड सुद्धा देण्यात आले आणि हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना खूप कामाचं आहे बरं का, चांगलं जे काम आहे कियाने या ठिकाणी केलेलं आहे। बाकी वरती रूफ रेल देखील देण्यात आलेले आहेत। सो या फंक्शनला इथे त्यांनी हे केलेलं आहे, डू नॉट लोड। तुम्हाला फंक्शनल तर ते मिळत नाही, बट ओव्हरऑल गाडीचे साईड व्ह्यू हा देखील चांगला होऊन जातो या गाडीमध्ये। सो असं काय तुम्हाला ओव्हरऑल साईड व्ह्यू जो होतो ह्या गाडीचा पाहायला मिळतो। बाय द वे, इथनं तुम्हाला जे पेट्रोल आणि डिझेल आहे ते भरायचं आहे। आय होप कियाने CNG जे किया कारेन्स मध्ये लवकरात लवकर लॉन्च करावं, सो जेणेकरून जे फ्लीट ऑपरेटर आहे किंवा ज्यांचं रेग्युलर जास्त जाणं बाहेर आहे, CNG अवेलेबिलिटी जास्त आहे मेट्रो सिटीजमध्ये, तर त्या ठिकाणी ते CNG फ्यूल ऑप्शन सुद्धा घेऊ शकतात। रिअर प्रोफाईल मध्ये जर पाहिलं तर इथे देखील तुम्हाला कनेक्टेड जे टेल लॅम्पचं डिझाईन इथे पाहायला भेटतं। LEDs मध्ये तुम्हाला जर पाहिलं तर एक स्ट्रीप देण्यात आलेली आहे जी की टेल लॅम्पला कनेक्ट करते। ओव्हरऑल डिझाईन वगैरे जर पाहिलं चांगलं आहे। मागच्या साईडला तुम्हाला 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळून जातात। रिअर कॅमेरा सुद्धा आहे, डिफॉगर, वायपर, शार्क फिन अँटेना, स्पॉइलर। सो मागच्या साईडला जर पाहिलं ना, नवीन अपडेटनुसार चांगलं जे डिझाईन आहे ओव्हरऑल तुम्हाला इथे पाहायला भेटतं। प्लस ही गाडी जर पाहिली तर आता 7 सीटर किंवा 6 सीटर मध्ये तुम्ही घेऊ शकता। इथे तुम्हाला जो बूट स्पेस आहे ना हा देखील चांगला भेटतो। तिन्ही सीट जर पाहिलं तर आम्ही जे आहे ते फोल्ड केलेले नाहीत, यूज म्हणजे आपण यूज करू शकतो ह्या हिशोबानंच आहे। पण तरी देखील इथे जर पाहिलं स्पेस चांगलं आहे। सो ओव्हरऑल तुमचं जी आपण सॅग मागच्या साईडला आपण अडकवतो ना ती सुद्धा इथे व्यवस्थित 3-4 इथे बसू शकतात आणि 7 व्यक्ती सुद्धा गाडीमध्ये बसू शकतात। बट इन केस तुम्ही फक्त
4च लोक किंवा 5 लोक ट्रॅव्हल करणार आहेत, तर अशा वेळी तुम्ही थर्ड रो आहे ना हा फोल्ड देखील करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगला जो स्पेस आहे हा मिळून जातो. आणि इन केस 2च व्यक्ती आहे आणि तुम्हाला भरपूर असं सामान वगैरे घेऊन जायचं आहे, तर अशा वेळेस तुम्ही सेकंड रो सुद्धा फोल्ड करू शकता. आणि तुम्ही ओव्हरऑल पाहू शकता की किती जो स्पेस हा या गाडीमध्ये झालेला आहे. सो बाहेरच्या साईडने तर अशा काही गोष्टी आहेत. आता आपण एकदा इंटिरियर चेक करूया. इंटिरियर चेक करायच्या आधी कीज पाहून घ्या. कीज अशी काही दिली जाते ज्याच्यामध्ये लॉक, अनलॉक, होल्ड आणि अगेन होल्ड. सो हे बटन जर तुम्ही प्रेस करून ठेवलं तर गाडी स्टार्ट होऊन जाते चावी थ्रू, आणि हे बटन जर तुम्ही प्रेस करून ठेवलं तर जो बूट आहे तो रिलीज होऊन जातो. सो हे जर बटन मी प्रेस करून ठेवलं, 2 वेळा तुम्हाला लॉक बटन दाबावं लागतं. ओके, सो ब्लिंक झालेले आहेत LEDs. सो गाडी स्टार्ट झालेली आहे. आणि अगेन तुम्ही इथनं होल्डचं बटन जर दाबलं तर गाडी बंद होऊन जाते. सो आता आपण इंटिरियर चेक करूया. नवीन कारंज स्लाइव्समध्ये जर पाहिलं तर तुम्हाला असं काय ओव्हरऑल एक फ्रेश इंटिरियर जे आहे ते पाहायला भेटतं. स्टेअरिंग अगेन 2 स्पोक जे आहे ते देण्यात आलेले आहे, आणि आपण हे सिरॉसमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी ओव्हरऑल तो जो प्रीमियम फील आहे ना, आणि थोडंसं पार्ट शेअरिंग वाटू शकतं. हे जे स्टेअरिंग आहे हे तुम्ही टिल्ट ओके आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट देखील करू शकता. क्रूज कंट्रोल देण्यात आलेला आहे. अगेन या साईडला मोडचे कंट्रोल आहे. व्हॉइस कमांडचं देखील फीचर काय देण्यात आलेलं आहे. सो हे बटन तुम्ही जर प्रेस केलं, ओपन द सनरूफ. ओपनिंग द सनरूफ. ओके, सो सनरूफ ओपन झालेलं आहे. त्यांनी सांगितलं होतं हिंदीला देखील सपोर्ट करते, बट ठीक आहे. आय थिंक माझं जे हिंदी तेवढं क्लिअर नसेल, सो ठीक आहे. बाकी 2 कनेक्टेड ज्या स्क्रीन आहेत ह्या तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहेत. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले तुम्हाला कनेक्ट करू शकता. बट आत्ता आम्ही ज्यावेळेस गाडी चालवतो त्यावेळेस हे जे फंक्शन आहे हे अजून रेडी नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही शोरूममध्ये जाणार गाडी घेण्यासाठी त्यावेळेस हे रेडी असेल. ही स्क्रीन जर पाहिली ही सुद्धा चांगली आहे. ओव्हरऑल व्ह्यू वगैरे तुम्हाला चांगला पाहायला भेटतो. 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. सो तुम्ही कॅमेरा क्वालिटी जर पाहिली ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगली पाहायला मिळते. बाकी जर एक जर बटन तुम्ही क्लिक केलं इथे तर हा जो आहे तो ऑडिओ सिस्टीम वगैरे असेल, मीडिया वगैरे असेल त्याच्यामध्ये कन्वर्ट होऊन जातो. इथे तुम्ही फाईल चेंज करू शकता, व्हॅल्यूम अप डाऊन करू शकता. आणि अगेन तुम्ही एसीच्या कंट्रोलमध्ये जर गेले तर इथे तुम्ही एसीचं टेम्परेचर सेट करू शकता, फॅन सेट करू शकता. सो असं स्मार्टली डिझाईन आहे. हुंदाई आणि कियाच्या भरपूर कारमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. इथे जर पाहिलं मटेरियल क्वालिटी इथे देखील थोडंसं जे मटेरियल आहे चांगल्या क्वालिटीचं आहे. अगेन इथे सिल्वर बेश कलरचा जो यूज हा झालेला आहे. जो ग्लब बॉक्स आहे तो देखील मोठा आहे. वायरलेस चार्जर. गाडी जर पाहिली 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये आहे, डिझेल इंजिनमध्ये, आणि डिझेलमध्ये टॉर्क कन्व्हर्टर सुद्धा येतो बरं का. इथे अगेन 2 कप होल्डर विथ कूलिंग याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. देन इथे जर पाहिलं आर्मरेस्टच्या खाली सुद्धा जागा देण्यात आली. मोठा स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो. सीट क्वालिटी चांगली आहे. अगेन पेट्रोल इंजिनमध्ये तुम्ही जर टॉप मॉडेल घेतलं तिथे व्हेंटिलेटेड सीट मिळून जातात, बट इथे तुम्हाला डिझेल इंजिनमध्ये देर इज नो व्हेंटिलेटेड सीट्स. 4 ज्या विंडो आहेत हे ॲटो अप आणि ॲटो डाऊनच्या फीचर्ससोबत येतात. जे डोअर हँडल आहेत हे देखील कियाने आज सांगितलेले की नवीन आहेत. सो ते देखील तुम्हाला चांगला जो फील आहे देतात. ओव्हरऑल गाडीमध्ये कुठलेही मटेरियल तुम्ही जर पाहिलं ना, डोअरमध्ये असेल ओव्हरऑल सिलेक्शन ऑफ मटेरियल तुम्हाला चांगलं या ठिकाणी पाहायला मिळतं. 4 डोअरमध्ये तुम्ही 1-1 लिटरची जी बॉटल ही ठेवू शकता. आणि इथे जर पाहिलं टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला इनबिल्ट जो डॅश कॅम आहे हा सुद्धा कियाने ऑफर केलेला आहे. बाकी इथे सनग्लास होल्डर आहे. इथे व्हॅनिटी मिरर तुम्हाला मिळून जातो को ड्रायव्हर साईडला फक्त तिकीट होल्डर देण्यात आलेला आहे. बरं, हे आहे पुढच्या साईडला. आपण एकदा रिअर साईड चेक करूया. सेकंड रो मध्ये जर पाहिलं फर्स्ट सीट हे माझ्या ड्रायव्हिंग पोझिशननुसार सेट करून ठेवलेलं आहे. चांगला स्पेस तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. प्लस एक चांगली गोष्ट काय माहिती का, हे जे सीट आहे ना हे तुम्ही अशा पद्धतीनं मागे पुढे देखील घेऊ शकता. सो मल्टिपल ॲडजस्टमेंट जे आहे ते सीटाचे तुम्ही करू शकता. इथे एअर प्युरिफायर देण्यात आलेले आहे. AC वेन्स रूफमध्ये देण्यात आलेले आहेत. इथे तुम्ही AC कंट्रोल करू शकता. 2 टाईप-C पोर्ट आणि एक स्मार्ट आपण ज्याला म्हणतो ना काम कियाने खूप भारी गेलेलं आहे. इथे जर पाहिलं तर इथे तुम्ही काही गॅजेट्स वगैरे ठेवलं, मोबाईल वगैरे, तर इथे कूलिंग सुद्धा देण्यात आली. किंवा इनकेस छोटी काही कोल्ड्रिंकची बॉटल असेल ना एकदम छोटी तर ती सुद्धा इथे ठेवू शकता. आणि इथे एक फ्लॅप देण्यात आलेला आहे. सो हा जर ओपन केला तर इथे ACची जी हवा आहे ती येते. सो व्हेरी नाईस किया. खूप मस्त हे जे फीचर ते दिलेलं आहे. प्लस इथे जर पाहिलं तर एक ट्रे देण्यात आलेले आहे. 3.5 म्हणजे 3.5 किलो याचं पूर्णपणे जे वेट आहे ते घेऊ शकतं. सो तुम्हाला काही ऑन दी वे टॅब वगैरे ठेवायचा आहे, लॅपटॉप ठेवायचा आहे, कोल्ड्रिंक्स ठेवायचे आहे. सो इथे तुम्ही व्यवस्थित जे आहे ते ठेवू शकता. सो असं हे जे फीचर आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि इथे जर पाहिलं एक आर्मरेस्ट आहे विथ नो कप होल्डर, कुठलाही विषय. आता त्यानंतर मी तुम्हाला
थर्ड रोमध्ये जाऊन दाखवतो, कारण थर्ड रो देखील महत्त्वाचा असणार आहे. सो इथे जर पाहिलं तर हे जे सीट आहे ना, हे वन टच डंबल देण्यात आलेले. बाय द वे त्या साईडचं तर वन टच डंबल होतंच, बट हे सुद्धा तुम्ही वन टच डंबल जे आहे ते करू शकता आणि अशा पद्धतीनं आतल्या साईडला येऊ शकता. आता हे जे सीट आहे ना, हे आपण ॲडजस्ट करून घेऊया. ओके, सो फ्रंट जे पॅसेंजर आहेत त्यांना समजा एवढं रिक्लाईन आपण करून ठेवलं तर ठीक आहे. स्पेस माझ्या साईजच्या हाईटचे जर लोक असतील तर थोडंसं ॲडजस्टमेंट करून बसावं लागणार आहे. माझ्या मते जास्त लाँग जर्नीसाठी तर एवढी कम्फर्टेबल नसणार ही गाडी. शॉर्ट जर्नीसाठी एक 40-50 किलोमीटर असेल, एक दीड तासाचं रनिंग, तर व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी ड्राईव्ह करू शकता. नाहीतर मग छोट्याल्या मुलांसाठी तर ही सीट एकदम बेस्टच आहे. दोन्ही साईडला टाईप सी ज्या पोर्ट आहेत त्या देण्यात आले. प्लस इथे कप होल्डरसुद्धा आहे, काही सामान वगैरे ठेवण्यासाठी. प्रॉपर इथे जर पाहिलं मोबाईल ठेवण्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा जागा जी आहे ते देण्यात आलेली आहे. सेफ्टी फीचर जर पाहिले तर आता ह्या डिझेल मॉडेलमध्ये तुम्हाला ABS CBD, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, 6 एअरबॅग स्टँडर्ड दिल्या जातात. जे बाकी पेट्रोल मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ADAS लेवल 2 असे फीचर जे आहे ते देण्यात आलेले आहेत. वरती AC जर पाहिला तो रूफमध्ये देण्यात आलेला आहे आणि तो तुम्ही अशा पद्धतीनं जो आहे तो ॲडजस्ट करू शकता. सो ॲडजस्टमेंट चांगली आहे. LEDsमध्ये इथे जे लॅम्प्स आहेत देण्यात आले. ग्लास एरिया छोटा आहे बट ठीक आहे, ओव्हरऑल व्ह्यू तुम्हाला चांगला या ठिकाणी येऊन जातो. तर मित्रांनो, आता तुम्ही डिझेल व्हेरियंटबद्दल सर्व माहिती पाहिली. आपल्याकडे आता आहे पेट्रोल इंजिन, जे की STX प्लस जे व्हेरियंट आहे ते असणार आहे आणि TGDI म्हणजेच 1.5 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन. आता याच्यामध्ये फ्रंट लुक जर पाहिला तुम्हाला असा काही चेंज वाटणार नाही, बट इथे जर पाहिलं डिझेलच्या तुलनेमध्ये इथे आपल्याला जे कॅमेरा बेस ADASचे फीचर्स आहेत ते मिळून जातात. सो ADAS लेवल 2चे भरपूर फीचर जे आहेत ही गाडी तुम्हाला ऑफर करते. त्यानंतर साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो, साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला मोरोलेस कुठलाही चेंजेस नसणार आहेत. मोरोलेस डिझेल जे आता हे पेट्रोल इंजिन आपण पाहतोय सेम असणार आहे. आपण एकदा रिअर प्रोफाईल चेक करूया. रिअर प्रोफाईलमध्ये आपण या गाडीचा जर लुक पाहिला ना, सेमच आहे पेट्रोल इंजिनमध्ये, बट काही व्हेरियंटमध्ये ना रडार देखील देण्यात आले मागच्या साईडला सुद्धा. आता ज्यावेळेस ह्या गाडीचं पूर्ण स्पेसिफिकेशन व्हेरियंट वाईज येईल त्यावेळेस सांगेल, बट रिअर साईडने असे तुम्हाला काही मेजर चेंज नाही आहे. फक्त जे पेट्रोल इंजिन आहे त्याच्या काही व्हेरियंटमध्ये तुम्हाला मागच्या साईडचा रडार आहे तो या ठिकाणी मिळणार आहे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही मागच्या साईडला गाडी घेता त्यावेळेस जे साऊंड वगैरे आणि तुम्हाला एक वॉर्निंग देखील येऊन जाते की मागच्या साईडला कोणी आहे की नाही, गाडी वगैरे येते का. सो असे फीचर जे आहेत देण्यात आलेले आहेत. सो आपण एकदा इंटिरियर चेक करूया. त्यानंतर या व्हेरियंटमध्ये जर तुम्ही पेट्रोल मॉडेल घेतलं तर इथे STX प्लसमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला एक बॉस मोड आहे तो देखील देण्यात आले. सो इथनं तुम्ही अशा पद्धतीनं जे सीट हे पुढे मागे देखील करू शकता. सोबतच हा ट्रे तर कॉमन असणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही ट्रे हा ॲक्सेस करू शकता. त्यानंतर पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला पेट्रोल इंजिनमध्ये मिळून जातो STX प्लस टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये. डिझेल मॉडेलमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे रेग्युलर टाईपचा जो सनरूफ आहे हा या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. बाकी हे सीट जर पाहिलं व्हेंटिलेटेड नसणार आहे, बट कॅप्टन सीटचा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. बाकी इथे सनशेड ॲज इट इज देण्यात आले. उन्हामध्ये हे खूप कामाचे आहे बरं का. आणि जे AC वेन्स आहेत ते तुम्हाला इथे साईडमध्ये पाहायला मिळतात आणि ज्या लाईट्स आहेत त्या इथे देण्यात आल्या आहेत. लाईट्स जर पाहिलं पूर्णपणे LED तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातात. त्यानंतर इथे फ्रंट साईडला जर पाहिलं तर ह्या मॉडेलमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक सीट 4 वे जे आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. हाईट ॲडजस्टमेंट मॅन्युअल जे आहे ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. जसं की आपण डिझेल मॉडेलमध्ये पाहिलं सर्व मॅन्युअल जे आहे ते तुम्हाला मिळून जातात. इथे तुम्हाला जो पार्किंग ब्रेक आहे तो इलेक्ट्रॉनिक मिळून जातो प्लस ॲटो होल्ड, जे की डिझेल मॉडेलमध्ये मॅन्युअल हँड ब्रेक जो आहे तो देण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट देखील मिळून जातात ह्या मॉडेलमध्ये, जे की आपण डिझेल मॉडेलमध्ये जर पाहिलं देर इज नो व्हेंटिलेटेड सीट्स. प्लस ड्राईव्ह मोड देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोड असे मोड इथे देण्यात आलेले आहेत. डिझेल मॉडेलमध्ये कुठलेही ड्राईव्ह मोड जे आहे ते देण्यात आलेले नाही आहेत. DCT गिअरबॉक्स आहे. डिझेल इंजिनमध्ये तुम्ही जर टॉप मॉडेल घेतलं तर तिथे मॅन्युअलचाच ऑप्शन आहे. आय विश की या भविष्यामध्ये जे आहे ते टॉप मॉडेलसुद्धा ॲटोमॅटिकमध्ये लॉन्च करेल, कारण की तुम्हाला जर ॲटोमॅटिक घ्यायचं असेल तर STK प्लसचाच ऑप्शन जो आहे इथे देण्यात आलेला आहे. बाकी चेंजेस जर पाहिले असे काही चेंजेस जे आहेत ते तुम्हाला ह्या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळतात. तर आपण चालवतोय कुठली गाडी चालवतोय आपण, पहिली सीट बेल्ट महत्त्वाचा असतो. कुठलाही विषय नाही, कुठलीही गाडी चालवत राहा तुम्ही, सीट बेल्ट हा खूप महत्त्वाचा आहे. तर आपण खराब रोडवरती चालतोय बरं का. बऱ्यापैकी थोडेसे वर खाली जे पॅच येते इथे आहे, बट ओव्हरऑल ग्राउंड क्लिअरन्स चांगला असल्यामुळे ना गाडीला जास्त काय जो इफेक्ट हा जाणवत नाही आहे. बट तुम्ही ओव्हरऑल व्ह्यू पाहू शकता. बाय द वे ही गाडी आहे ना चालण्यासाठी एकदम परफेक्ट आहे बरं का. म्हणजे तुम्ही जर पाहिले 2 स्पोक स्टेअरिंग व्हील नवीन,
तो एक प्रीमियम गाडीमध्ये आपण बसलेलो आहोत असा जो फील आहे हा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी येणार आहे. तर ओव्हरऑल असा काही तुम्हाला व्ह्यू जो आहे तो गाडीचा पाहायला भेटतो. हे पहा, गाडीमध्ये जर पाहिलं ना तर 1.5 लिटरचं जे डिझेल इंजिन आहे ते या गाडीमध्ये देण्यात आले, जे की ओव्हरऑल परफॉर्मन्स वगैरे जर पाहिला तर तो देखील आता आपण पुढे जाऊन पाहूया. तर मित्रांनो, आता आपण डिझेल मॅन्युअल चालवत आहोत. इंजिनची स्पेसिफिकेशन पाहिली तर 1.5 लिटरचं जे डिझेल इंजिन आहे या गाडीमध्ये देण्यात आलं, जे की नॉर्मली आपण सेल्टॉस, सिरॉस, सोनेट भरपूर गाड्यांमध्ये पाहिलेलं आहे. इवन हुंदाई सुद्धा वापरते. तर गाडीची पॉवर फिगर जर पाहिली तर 114 BHP आणि 250 न्यूटनमीटरचा जो टॉर्क ही गाडी जनरेट करते. आणि मॅन्युअलमध्ये जर पाहिलं तर हा 6 स्पीडचा जो गिअरबॉक्स आहे तो असणार आहे. आणि ज्याच्यामध्ये ओव्हरऑल गाडीचा जो डिझेल इंजिनमध्ये परफॉर्मन्स आहे ना हा ठीक आहे बरं का. मी खूप चांगलं आहे असं म्हणणार नाही, खूप कमी आहे असं सुद्धा म्हणणार नाही, खूप अंडर रेटेड आहे असं पण वाटत नाही. बट ओव्हरऑल ठीक परफॉर्मन्स देते. कारण की काय होतं माहिती का, गाडी देखील मोठी आहे आणि ज्यावेळेस 7 लोक या गाडीमध्ये बसतात ना तर अशा वेळेस मग तुम्हाला ते थोडंसं इंजिनची जी पॉवर नाही ही कमी आहे हे थोडंसं जाणू शकतं बरं का या गाडीमध्ये. कारण की मी आत्ता जर पाहिलं आम्ही 2च व्यक्ती या गाडीमध्ये बसलेलो आहोत, बट तरी देखील मला ओव्हरऑल तो जो पॉवर आहे ना ती या गाडीमध्ये कमी वाटते बरं का. जशी असायला पाहिजे तशी वाटत नाही. थोडंसं ट्युनिंग देखील त्याप्रमाणे असणार आहे. गाडीचं जर मायलेज पाहिलं ना तर मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये अराऊंड 19.5चं जे मायलेज आहे ते क्लेम केलेलं आहे. आणि ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये ना 17.5 ते 18च्या दरम्यान जे आहे ते कंपनीने मायलेज क्लेम केले. सो ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये बऱ्यापैकी 2 ते 2.5चं जे मायलेज आहे तुम्हाला या गाडीमध्ये कमी मिळणार आहे. बट मॅन्युअलमध्ये तुम्हाला जे मायलेज आहे ते चांगलं भेटतं या गाडीमध्ये. आता आम्ही मायलेज टेस्टचा देखील प्लॅन करतोय की मायलेज टेस्टचा व्हिडिओ करायचा. सो लेट सी कसं आमचं जे प्लॅन आहे ते ठरतंय. बाकी तर ड्रायव्हिंग वगैरे जर पाहिलं ना, ड्रायव्हिंग डायनामिक्स गाडीच्या चांगल्या आहेत. स्टेअरिंग फीडबॅक चांगलं आहे. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही थोडं जरी स्टेअरिंगला टिल्ट जरी केलं ना तरी देखील लगेच रिस्पॉन्स करते. बाकी ओव्हरऑल नवीन जे इंटिरियर हे तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटतं. व्ह्यू चांगला आहे. ग्लास एरिया मोठा आहे बरं का, त्यामुळे फ्रंट साईडला जे लोक बसणार आहेत त्यांना उन्हाचा जो त्रास आहे तो होऊ शकतो. सो जे मार्केटमध्ये कर्टन येतात ना मॅन्युअली तुम्ही काढू शकता वगैरे, तर ते तुम्ही इथे लावले तर नक्कीच चांगलं होऊन जाईल. समजा आपल्याला ही गाडी अशा शॉर्ट कमी जागा असलेल्या एरियातून जर चालवायची असेल ना तरी देखील तुम्ही गाडी जी आहे ते चालू शकता. क्लच जर पाहिला, क्लच जास्त हार्ड नाही आहे. ॲक्सेलरेशन जर पाहिलं तर ते देखील चांगलं आहे बरं का गाडीचं. जास्त तुम्हाला असं व्हायब्रेशन वगैरे जाणवणार नाही त्या गाडीमध्ये. प्लस NVH लेवल, आता ह्या गाडीचे जे NVH लेवल आहे ना, ज्यावेळेस कियाने आम्हाला प्रेझेंटेशन दिलं त्यावेळेस सांगितलं की आम्ही NVH लेवलमध्ये चांगलं जे काम आहे ते केलेलं आहे. आता इनबिल्ट याच्यामध्ये मॅप पण येतो बरं का. आता त्यांनी सांगितलं की इथे कुठेतरी शाळा आहे. ओके, सो इथे तुम्ही पाहू शकता शाळेचं छोट्याल्या मुलांचा जो सिम्बॉल आहे तो आलेला आहे रोडवरती. सो इथे जवळपास एक शाळा असणार आहे. ओके, हीच ती शाळा आहे. सो इनबिल्ट मॅपमध्ये सुद्धा इथे सांगतं की पुढे स्कूल आहे. सो गाडी स्लो डाऊन करा. गाडीमध्ये काही फीचर्स मिसिंग आहे, जसं की पॅनोरामिक सनरूफ नाही आहे. डिझेल व्हेरियंटमध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटसुद्धा टॉप मॉडेलमध्ये भेटत नाही. आय विश कियाने थोडंसं प्राइसिंगमध्ये व्यवस्थित ठेवून या फीचर जे आहेत ते द्यायला पाहिजे होते. कारण काय होतं, जे बायर्स आहे ना ते सुद्धा डिझेल व्हेरियंटमध्ये भरपूर आहेत. बाकी तर सीट वगैरे जर पाहिलं तर व्यवस्थित आहे. बट ह्या गाडीमध्ये व्हेंटिलेशन जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे. फक्त पेट्रोल मॉडेल जर घेतलं तर व्हेंटिलेटेड सीट जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत व्हिडिओच्या शेवटी. हे पहा, कियाने ही गाडी जर पाहिली तर आर्टिगा आणि इनोवा क्रिस्टा याच्यामधला जो गॅप आहे ना तो भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच एक अराऊंड 15 ते 25 लाखाच्या दरम्यान जे पण ज्यांचं बजेट आहे ना त्यांच्या बजेटमध्ये ही गाडी लॉन्च करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि ओव्हरऑल एक प्रीमियम फील देण्याचा प्रयत्न आहे. जे पण बायर्स आहेत ज्यांना 7 सीटरची रिक्वायरमेंट आहे, प्लस तो एक प्रीमियम फील पाहिजे, थोडंसं इंजिन देखील चांगलं पाहिजे आणि NVH लेवल असेल किंवा फिट अँड फिनिश लेवल काही टेक लोडेड फीचर्स पाहिजे. सो त्यांच्यासाठी किया कारेन्स क्लाविस असणार आहे. आधी देखील किया कारेन्स ज्यावेळेस लॉन्च केली ना त्यावेळेस सुद्धा ह्या गाडीने ओव्हरऑल मार्केट जर पाहिलं ठीक मार्केट पकडलेलं होतं. आता ह्या गाडीचे जर ओव्हरऑल डिझाईन वगैरे पाहिलं, आतलं इंटेरियर पाहिलं तर मेजर अपडेट आलेले, त्यामुळे मेजर प्राइस इन्क्रीज देखील होणार आहे. कारण की आधी जर पाहिलं तर किया कारेन्स एक अराऊंड 9 लाखाला जे आहे ते लॉन्च करण्यात आलेली होती. आताच जर ती पाहिली डिस्कंटिन्यू झालेली आहे. पण त्या गाडीचं जे बेस मॉडेल ते एक अराऊंड
अराउंड 10 ते 11 लाखाच्या दरम्यान जे आहे ते भारतीय मार्केटमध्ये पेट्रोल इंजिनमध्ये विकलं जात होतं. आता या गाडीमध्ये 3 इंजिन ऑप्शन असणार आहे. 1.5 लिटरचं नॅचरल ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 1.5 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटरचं डिझेल इंजिन असे ऑप्शन असणार आहे. STE हे जे मॉडेल आहे हे अराउंड 12 लाखाच्या एक शोरूम प्राईजमध्ये नॅचरल ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन लॉन्च होऊ शकतं. डिझेलचं जे बेस मॉडेल आहे अराउंड 14 ते 15 लाखाच्या दरम्यान एक शोरूम असू शकतं. आणि टॉप मॉडेलचा जर विषय आला तर टॉप मॉडेल ऑलमोस्ट 20 लाख जे आहे ते क्रॉस करणार आहे ह्या गाडीचं. तुम्ही पेट्रोल इंजिन जरी घेतलं किंवा डिझेल इंजिन जरी घेतलं तर असे काही फीचर जे आहेत ही गाडी ऑफर करते. बट निगेटिव्ह गोष्ट म्हणजे काय माहिती का, डिझेल व्हेरियंट आहे ना त्याच्यामध्ये याने भरपूर असे जे कॉस्ट कटिंग आहे ते केलेले, जसं की नॉर्मल टाईपचा सनरूफ देण्यात आलेला आहे. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला आता सध्या जर पाहिलं तर ॲटोमॅटिक गिअरबॉक्सचा जो ऑप्शन आहे तो नाही आहे. तुम्हाला STK प्लस मॉडेलमध्येच तुम्ही डिझेल ॲटोमॅटिकमध्ये जे आहे ते घेऊ शकता. सोबतच आतले काही फीचर्स कमी करणे, जसं की डिझेल मॉडेलमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स नाही आहेत. ॲडास लेवलचे जे फीचर्स आहेत ते मिस करते ही गाडी डिझेल मॉडेलमध्ये. पेट्रोल इंजिनमध्ये तर आहेच. बाकी प्राइसिंग आपण पाहूया पुढच्या काही दिवसांमध्ये. प्राइसिंग येऊन जाईल डिस्क्रिप्शनमध्ये आणि फर्स्ट कमेंटमध्ये या गाडीची जी प्राइसिंग आहे जशी लॉन्च होईल तशी मी त्या ठिकाणी जे आहे ते अपडेट तुम्हाला देईलच. बाकी मला तरी वाटते की बेस मॉडेल 12 लाख आणि टॉप मॉडेल अराउंड 20-21 लाखाच्या एक शोरूम प्राईजमध्ये या गाडीचं असू शकतं. तुमचे काय ओपिनियन आहेत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. बाय द वे आपण या गाडीचा मायलेज टेस्टचा जो व्हिडिओ आहे डिझेल मॅन्युअलचा तो देखील केलेला आहे. सो पुढच्या काही तासांमध्ये तो देखील लाईव्ह होऊन जाईल. दुसरा जो व्हिडिओ आहे तो पाहायला विसरू नका. बाकी भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.